पु ल देशपांडे, जावे त्यांच्या देशा, उदंड पाहिले पाणी. या खेपेला इंग्लंड अमेरिकेला विशेष काय पाहिलं? विमानतळावरून घरी परतताना माझ्या मित्रानं मोटारीमध्येच मला प्रश्न विचारला आणि मी म्हणालो, पाणी काय? त्यानं धक्का बसल्यासारखं विचारलं. विमानात नशा पाणी वगैरे करायची सोय असते हे त्याला माहिती होतं. त्यामुळे माझं ते विमान उतरलं तरी दुसरं विमान उतरलं नसावं अशीही त्याला शंका आली असणार. नंतर त्यांनी पुन्हा विचारलं, काय म्हणालास? पाणी? यू मीन वॉटर? येस, आय मीन वॉटर. मग त्यांनी विषयच बदलला. मला पाण्याचं व्यसन आहे. एखाद्या गावाला नदी आहे असं म्हटल्यावर मला ते गाव न पाहताच आवडायला लागतं. वास्तविक जीव घेण्या उन्हाळ्याच्या या देशात पाण्याचं केवढं आकर्षण पाहिजे. पाण्याच्या आनंदाला आपण कमी मानतो असं नाही. देवाची देखील बिन पाण्यानं पूजा करता येत नाही. लग्नातल्या मंगळाष्टकात गंगा, सिंधू, सरस्वतीच्या यमुना म्हणून सगळ्याच नद्यांना आपण हाका घालतो. स्वतःच्या संस्कृतीला सिंधू संस्कृती, गंगा संस्कृती अशी नावं देऊन नद्यांचे उपकार आठवतो. पण वंदे मातरम सुरू झालं की सुजलाम म्हणताना जीभ अडखळते. डोळ्यांपुढे त्या पाण्याच्या नळासमोर लागलेल्या न संपणाऱ्या रांगा दिसायला लागतात. दिवसाच्या आणि रात्रीच्या कुठल्याही वेळी पाण्याच्या शोधार्थ निघालेल्या बाया दिसायला लागतात. नळावरची भांडणं करणाऱ्या सुहासिनी, सुमधुर भाषिणी आठवतात. मुंबईतल्या नळातून किरंगळीच्या मापाची धार गळायला तासनतास प्रतीक्षा करणारी एक माऊली अमेरिकेत नोकरीला असलेल्या आपल्या लेकाला भेटायला गेली. परतल्यावर अमेरिकेचं कौतुक सांगत होती. अहो, तिथली श्रीमंती म्हणजे काय सांगू. अहो, विश्वास नाही बसणार तुमचा. नळाला दिवसभर पाणी. प्रत्यक्षात आम्हाला पाण्याची गरज असून किंमत नाही असा चमत्कारिक विरोधाभास आहे. वास्तविक आम्ही वृक्षपूजक, जलपूजक, दगडाधोंड्यांचे आणि मातीचे देखील पूजक. पण स्त्रीला जशी एका तोंडानं देवता मानून संसारात खुशाल झिजवून टाकतो, तसंच आपण आपल्या जळा, स्थळा, काष्ठा, पाषाणांचं केलं. नुकताच मी गिरसप्पाचा धबधबा आटून नाहीसं झाल्याचं वाचलं. आपल्या एखाद्या आवडत्या कलावंताच्या निधनाच्या बातमीनं धक्का बसावा तसं मला झालं. या गिरसप्पाच्या सान्निध्यात 2च दिवस होतो मी, पण काय एक एक लीला दाखवल्या होत्या त्यानं. 2 दिवसात मी पावसाच्या धारातला गिरसप्पा, धुक्यातला गिरसप्पा आणि सूर्यकिरणात अंगावर एक नाही तर 2 इंद्रधनुष्य घेऊन नाचणारा गिरसप्पा पाहिला होता. त्या गिरसप्पाच्या निधनाची वार्ता वर्तमानपत्रात ठळक ठशात यायला हवी होती. एखाद्या महान व्यक्तीच्या निधनाच्या वार्तेसारखी अवर्षणाचा हा सगळ्यात मोठा बळी. त्याचं प्रथम दर्शन मी खूप लहानपणी होनावरहून शरावती नदीतून प्रवास करीत घेतलेलं होतं. त्यानं उडवलेल्या फवाऱ्यात मनसोक्त भिजलेलो होतो. त्याचे सारे रंगढंग पाहिलेले होते. तो गिरसप्पा एखाद्या दरिद्री शेतमजुरासारखा या दुष्काळात पाण्या वाचून तडफडत नाहीसा झाला. अशा वेळी वाटतं की या नद्यांना, धबधब्यांना, तलावांना माणसांसारखी नावच देऊ नयेत. त्या नावांमुळे ती माणसात येतात. मग यमुना सावळी होते, गंगा गोरीपान होते, नर्मदा सोज्वळ शिवभक्तीत रमलेली मैया होते. कृष्णाबाई कोयनाबाईंना बाळंत विडा घेऊन निघाले आहेत असं वाटतं. गिरसप्पात मला कथकलीतल्या एखाद्या नर्तकासारखा वाटतो. डोळ्यांपुढे या नद्या, पर्वत नाना रूपं घेऊन येतात. सह्याद्री मला तानाजी मालुसऱ्यासारखा वाटतो. संगमेश्वराजवळ शास्त्री नावाची नदी आहे, तिला मी शास्त्रीणबाई म्हणतो. सगळ्याच पाण्याच्या प्रवाहांशी अशी जवळीक जमते असं नाही. नीरा लेफ्ट बँक कॅनॉल, राईट बँक कॅनॉल मला अजिबात सोयरसूतक वाटत नाही. ते कुठे जातात, कुठे भेटतात याची मी चौकशी करत नाही. पण नरसिंहपूरला जाऊन नीराबाई भीमाबाईला कशा भेटल्या हे मात्र मला पाहावंसं वाटतं. ही कॅनॉल मंडळी मला PWD खात्यातल्या लोकांसारखी वाटतात. त्यांच्याशी जर गप्पा गोष्टी संभवल्यास तर कुणी किती पैसा खाल्ला आणि कुठला झेडपीवाला आपलं पाणी चोरून स्वतःची बागाईत भिजवतो याच कथा ऐकायला मिळतील. पण नीरा भीमा मला प्रल्हाद आला, नरसिंह आपल्या देखत कसा प्रसन्न झाला होता. आणि काय सांगू तुम्हाला, हवं ते शिवाचं मुंडकन माणसाचं धड बघितल्यावर पोरगं काय वेदरला म्हणतायसा देशपांडे काका, असं काहीतरी आतलं रहस्य सांगतील असं मला वाटतं. या नद्या माझ्याशी बोलताना, बरं का दादा त्याचं काय झालं भाऊ, किंवा वाईकर कृष्णाबाई भेटल्या तर बरं का भाऊजी, अशी सुरुवात करतील. पण कॅनॉल मात्र त्यांचं काय पुलं साहेब असं म्हणतील. आता दादा, भाऊ, भाऊजीची जवळीक साहेबत कशी येणार. हे अवसानघातकी नळ आणि सत्ताधाऱ्यांना धार्जिणे असणारे कॅनॉल कधी मनात वस्तीला उतरत नाहीत. अशा वेळी युरोप अमेरिकेत हिंडायची संधी मिळाली की मुक्तपणानं सर्वांना लाभणारं पाणी पोटभर पाहून घ्यावं असं वाटतं. पाणी ही किती पाहण्यालायक चीज आहे हे तिथे कळतं. काय त्या पाण्याचे लाड ही माणसं करतात. आपले ओढे मोठे म्हणावेत इतक्या चिमुकल्या नद्या, पण केवढं त्याचं कौतुक. त्यांच्या दोन्ही तीरांवरच्या हिरवळी, त्यांच्या पाण्यात डोकावून पाहणाऱ्या विलोज, वसंतात फुलणारी फुलं,
मध्येच कुठेतरी नितळ पाण्याचा डोह झालेला आणि त्यात हंसाच्या जोड्या, या दोन्ही तीरांना जोडणारे चिमुकले लाकडी पूल, त्यांच्या कठड्यावर रेलून राजहंसाच्या लीला पाहणारं एखादं तरुण जोडपं, काठावरच्या हिरवळीवर दुमडत्या खुर्च्या टाकून पहुडलेले म्हातारे, सगळीच स्थिरचर सृष्टी अशी त्या चिमुकल्या नदीच्या कौतुकाला जमल्यासारखी वाटते. आमचे ओढे बिचारे दगडाधोंड्याच्या वाटातून एकटेच निराधार उपेक्षित वाटकरूसारखे जात असतात. त्यांचं फोफावणेही कोणी पाहत नाही की रोडावण्याची कोणाला खंत नाही. युरोप अमेरिकेमध्ये धबधब्या, नद्या, मोठे जलाशय यांना तर जाऊ द्या, पण चिमुकल्या झऱ्यांची आणि ओढ्यांची देखील किती काळजी घेतात. जपानात तर लोकांनी प्राचीन शिल्प जपावी तसं ओढे, झरे यांना जपलं आहे. खळाळतं पाणी पाहिल्याशिवाय जपान्यांना चैनच पडत नसावं. त्यांच्या त्या छोट्या छोट्या जपानी रॉक गार्डन्स म्हणजे मोठे खडक, छोटे खडक, फुलझाडं, वाहतं पाणी यांचाच मेळ असतो. एकीकडे लहान लहान नद्यांची आणि ओढ्यांची ही बालोद्यानं, तर दुसरीकडे समुद्रप्राय महानदं आणि सरोवरं, त्यातून भीमकाय महासागरी आगबोटी देखील ये जा करीत असतात. या खेपेची माझी पश्चिम यात्रा पाण्याच्या नाना प्रकारच्या लीलांचं दर्शन घेतच झाली. खुद्द पर्जन्य राजानेही आपलं विलक्षण नृत्य दाखवलं. रोममध्ये मुक्काम होता. 3-4 दिवसामध्ये रोम पाहायचं म्हणजे एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे सर्व खंड 3-4 दिवसात वाचून टाकायचा संकल्प सोडण्यासारखं होतं. रोम पाहायला 3-4 दिवसच नव्हे तर 3-4 शतकं पुरणार नाहीत. गिबनचा रोमन साम्राज्याचा उदयास्त हा ग्रंथ वाचायचा संकल्प जगातील अनेक ग्रंथप्रेमी माणसं करतात आणि पुढे पुढे ढकलतात. रोम हे मनात आदरयुक्त भीतीच निर्माण करत असतं. मी देखील मनात फारसं रोम पाहायची महत्त्वाकांक्षा ठेवून गेलेलो नव्हतो. इटालियन टॅक्सीवाले हे गंडवागंडवीतले सर्वश्रेष्ठ कलावंत आहेत हे ऐकून होतो. तरीही सावधगिरी ठेवून आम्ही रोममधली जमेल तितकी प्रेक्षणीय स्थळं पाहत होतो. रोममध्ये ख्रिस्तपूर्व रोम आहे, ख्रिस्ती रोम आहे आणि आधुनिक रोमही आहे. प्राचीन रोमचे ते भग्नावशेष इतके महाप्रचंड आहेत की त्यावरून त्यावेळच्या भव्यतेची कल्पना देखील करणं अशक्य होतं. या रोम शहराची सगळी मोजमापच महाप्रचंड. इसवी सनाच्या पहिल्या शतकात बांधलेलं कोलेझियम म्हणतात ते ॲम्फी थिएटर पाहून तर छातीच दबली. 65,000 लोकांची तिथे बसायची सोय होती. हे कोलेझियम काय, पॉन्थियन काय, ते रोमन फोरम्स काय, विराट याशिवाय विशेषणच सुचू नये अशा या वास्तू. ख्रिस्तोत्तर रोममध्ये तर एकाहून एक भव्य, प्रचंड, सुंदर अशी चर्चेस बांधायची चढाओढच होती. आपल्या आवडत्या देवांना देखील देवळाच्या भव्यतेनं मोठेपण द्यायचा माणसाचा हेतू असतो. पण शेवटी ही भव्यता शिल्पकाराची आणि स्थापत्य विशारदांच्या प्रतिभेची भव्यता दाखवून जाते. ही खरी स्मारकं ती त्या कलावंतांची. सेंट पीटर्सचं ते जगप्रसिद्ध चर्च पाहत असताना मी दिपून गेलो. तो राफाएल आणि मायकेल अँजेलोच्या प्रतिभेच्या उंचीनं. इथला प्रचंड घुमट ही मायकेल अँजेलोची महान निर्मिती. त्या घुमटापर्यंत आता लिफ्टमधून जाता येतं. तिथून घडणारं रोमचं अफाट वास्तुवैभव, त्याचं दर्शन, विजिगिषू समाजाला केवढी मोठी भव्य स्वप्न पडत असतात आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नांची केवढी पराकाष्ठा होत असते याचाच साक्षात्कार घडवतं. भव्य पुतळे, भव्य वास्तू आणि तितकेच भव्य वृक्ष हे रोमचं चिरंतन वैभव आहे. असल्या या विराट अतिविराट वास्तूंच्या आणि शिल्पाकृतींच्या दर्शनानं दबलेलो असताना पाण्याचा एक अभूतपूर्व खेळ निसर्गानं दाखवून दिला आणि शेवटी विश्वरूप दर्शन ह्या मनुष्य निर्मितीत विराटपणाला चिमूटभर कसं करून टाकतं हेही दिसलं. रोममधल्या मुक्कामात खरा रोमहर्ष अनुभव आणून दिला तो त्या दिवशी पडलेल्या पावसाने. सकाळपासून थोडी बहुत भुरभुर होती तरीही आम्ही निघालो. पोप साहेबांच्या व्हॅटिकनमध्ये गेलो. आता पाऊस जोर धरायला लागला होता. हा म्हणता पावसाचं तांडव सुरू झालं. रस्त्यातून एरवी वाहनांचा प्रवाह वाहत असतो, आता एकही वाहन दिसत नव्हतं. गारांचा वर्षाव सुरू झाला होता आणि आकाशातून कोट्यवधी हत्तींच्या सोंडांमधून पाण्याचा मारा चाललेला होता. आयुष्यात मी आता चांगलं 50हून अधिक पावसाळे पाहिलेले आहेत. पाऊस पाहणं माझा छंद आहे. मी बोटीतून प्रवास करीत असताना पाऊस पाहिला आहे, आगगाडीतून पाहिला आहे. राजस्थानच्या प्रवासात मोटारीतून जाताना आकाशात आलेला प्रचंड काळा ढग भांडं फुटावं तसा आमच्या समोरच एकाएकी फुटून पडलेला पाहिला आहे. धामापूरच्या त्या विस्तीर्ण तलावावर ताशा बडवावा तसा पावसाच्या धारांचा तडतडाट पाहिला आहे. मुंबईच्या मान्सूनमधून लोकल गाडीत चांगला 3-3 तास अडकूनही पडलो आहे. छातीभर पाण्यातून माहीमपासून सांताक्रूजपर्यंत वाहन बंद पडल्यामुळे चालतही गेलो आहे. नव्हे त्या पावसात हिसके खाताना म्युन्सिपाल्टीवाल्यांनी खणलेल्या खड्ड्यातही पडून गुडघे फोडून घेतले आहेत. पण ह्या रोमन पावसाची जातच निराळी होती. जो तो अशी वृष्टी पाहिली नाही, अशी वृष्टी पाहिली नाही म्हणून सांगत होता. तासा 1.5 तासात रस्त्यांच्या नद्या झाल्या. बंगालात
मी कालवैशाखीचं रौद्र स्वरूप पाहत असताना समोरच्या विशाल मैदानांची तळी झालेली पाहिली आहेत, पण इथे मात्र आकाश अगदी कोसळलेलं होतं. एखादं धरण फुटल्यासारखं पाणी वाहत होतं. रोममध्ये अनेकांनी अनेक गोष्टी पाहिल्या असतील, पण असला पाऊस कोणी पाहिला नसेल. गारा, पाऊस, विजांच्या नर्तनाला तर उपमाच नाही. आणि दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात, टेलिव्हिजनवर त्या अतिवृष्टीची चित्र पाहून छातीच दबली. रस्त्यातल्या असंख्य मोटारी वाहून गेल्या होत्या. घराघरातून पाणी शिरलेलं होतं. असंख्य मांजरं मेलेली होती. 5-6 दिवसांपूर्वीच ह्याच इटलीत मी पाण्याचं किती अभूतपूर्व पण सुंदर स्वरूप पाहिलं होतं. कापरी बेटातल्या त्या ब्लू ग्रोटोमध्ये मी ते पाण्याचं प्रकाशमान नीलस्वरूप पाहून मंत्रमुग्ध झालो होतो. आणि आज वरुणानं ह्या रोमवर आपलं पर्जन्यास्त्र सोडलेलं होतं. त्या नील कुहरात साक्षात शांत रसातली घननील द्रवमूर्ती पाहिली होती. आज पाण्यानं रौद्राचं दर्शन घडवलं होतं. पावसानं झोडपलं असं आपण म्हणतो, हे झोडपणं नव्हतं, इथे युद्धच होतं. या 3-4 तासात मी साऱ्या जन्माचा पाऊस बघून घेतला. या द्रवस्वरूप जलराशीवर उतारा म्हणजे घनस्वरूप पाणी पाहणं हाच होता. आणि तो योगही 1-2 आठवड्यातच आला. आत्तापर्यंत मी स्वित्झर्लंडमधल्या त्या मॉन्ट ब्लाँकच्या म्हणजे धवलगिरीच्या माथ्यावरून उडत गेलो होतो. कधीतरी त्याचं जवळून दर्शन घ्यायची इच्छा होती. मला डोंगर चढायची अजिबात हौस नाही. अशा परिस्थितीत आल्प्स पर्वताचं शिखर वगैरे गाठणं हा योग आपल्या कुंडलीत नाही याची मला पक्की खात्री होती. पण जिनिव्हाच्या प्रवासी कचेरीत आल्प्सच्या माथ्यावर जायला आपल्याला अलगद नेऊन ठेवतात हे कळल्यानंतर परमसंतोष झाला. स्वित्झर्लंडला तर निसर्गानं अनंत हस्तांनी दान दिलं आहे. त्या वैभवात स्विस लोकांनी विज्ञानाची मदत घेऊन आपल्या अंगमेहनतीनं कल्पनातीत भर घातली आहे. त्यातूनच ही आल्प्सच्या माथ्यावर प्रवाशांना अलगदपणे नेऊन घ्यायची किमया. डोंगरच काय, सगळ्या निसर्गाला या स्विस लोकांनी आपल्या तालावर नाचवलं आहे. खुद्द जिनिवातल्या त्या विशाल सरोवरात शेकडो फूट उंचीची कारंजं थुईथुईत असतील. आता तर जमिनीवर मोटारी ठेवायलाही जागा नाही, म्हणून तलावाखाली हजारो मोटारी राहतील असं भुयारी गराज केलं आहे. तलावात नौकाविहार, जलविहाराच्या नाना प्रकारच्या सोयी आहेत. तीरावर उंच उंच वृक्षांनी भरलेली सुंदर वनं, उपवनं. इथे 6ही ऋतूंचं वैभव लुटायची सोय केलेली आहे. वसंत ग्रीष्मात वासंतिक महोत्सव आणि हेमंत शिशिरात शिशिर महोत्सव. पाणी वाहताना वाहत्या पाण्यामध्ये खेळतात आणि गोठलं की गोठलेल्या पाण्यांवरचे खेळ सुरू होतात. आम्ही आल्प्समधल्या युंगफ्राऊचं दर्शन घ्यायला निघालो. युंग म्हणजे यंग, तरुण, आणि फ्राऊ म्हणजे मुलगी. म्हणजे युंगफ्राऊला कन्याकुमारी म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला काही मैल मोठ्या आगगाडीतून, तिथून मग डोंगरातून लुटूलुटू करीत जाणाऱ्या छोट्या झुकझुक गाडीतून, त्यानंतर भक्कम दोरांना टांगलेल्या विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून आणि शेवटी तो डोंगर पोखरून केलेल्या भुयारी आगगाडीतून असा प्रवास करीत करीत आम्ही तिथे जाऊन पोहोचलो. जिनिव्हाच्या तलावाची बराच वेळ संगत होती. मग खळाळणारे पाण्याचे प्रवाह सुरू झाले. त्यांच्या उड्या मारण्याला खंड नाही. या भागाला मुळी झऱ्यांचा प्रदेशच म्हणतात. मधूनच चिमुकलं स्टेशन, चित्रासारखं स्विस खेडं. स्वित्झर्लंडला भूलोकीचं नंदनवन म्हटलंच आहे. त्यामुळे गंधर्व, अप्सरा, किन्नर, किन्नरी तर ठाई ठाई. इथे दैन्य दारिद्र्याचा कुठेही स्पर्श नाही. ती सुबक रंगीबेरंगी खेळण्यांसारखी लाकडी घरं आणि त्यातले ते जिवंत बाहुला बाहुलींचे संसार. या स्विस लोकांनी हवेचा अफाट लहरीपणा सांभाळीत निसर्गाच्या सगळ्या निर्घृणतेला सामना देत त्यालाच राबवून ही नाना तऱ्हेची आनंद निधानं निर्माण केली आहेत. उद्दामपणानं उड्या मारणाऱ्या पाण्याला वेठीला धरून प्रचंड चक्र फिरवायला लावून वीज तयार केली आहे. यंत्रनिर्मितीच्या शास्त्रातली गती एवढी मोठी की जिथे 100% अचूकपणा लागतो, ज्याला प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्स म्हणतात, त्या यंत्रात आज अनेक स्विस यंत्र अग्रगण्य आहेत. पण इतकी घड्याळं आणि इतर यंत्रनिर्मिती करणारे ते कारखाने डोंगराच्या कुशीत कुठे दडवले आहे त्याचा पत्ताच लागत नाही. धूर रोखणाऱ्या चिमण्या मला तर कुठे दिसल्या नाहीत. चारी बाजूला दिसत होते ते गर्द वृक्षवैभव, ते मिरवणारे डोंगर, हिरवीगार कुर्ण, त्यात संथपणाने चरणाऱ्या त्या पुष्ट गायी, त्यांच्या गळ्यात घणघणणाऱ्या घंटानादातून निसर्गासारखेच ते सहज प्रकरणारं संगीत आणि नाना तऱ्हेच्या लईमध्ये वाहणारे ते पाण्याचे प्रवाह. एका छोट्याशा गावात सकाळी 11:30च्या सुमाराला येऊन पोहोचलो. इथून त्या हिमचर्चित आल्प्सचं सुंदर दर्शन घडणार होतं. एक अनिर्वचनीय अनुभव आहे असं आम्हाला कळलं. तो शब्दात पकडताना लेखणी पांगुळते. फोटोग्राफर मंडळी तर हलवायाच्या दुकानात खा लेको किती खाता ते म्हणून फुकट सोडलेल्या कार्ट्यांसारखी त्या दृश्यांचे सपासप फोटो काढण्यामध्ये दंग होती. माझे सगळे फोटो आल्प्सच्या फोटोसारखेच येतात, त्यामुळे मी मनपटलावरच्या चित्रावर खुश होतो. या गावातून पर्वताच्या एका टप्प्यापर्यंत एक विजेचा पाळणा जातो.
एखाद्या मीटरगेज आगगाडीच्या छोट्या डब्याएवढ्या या पाळण्यात 30-35 माणसं उभी राहू शकतात. भरभक्कम अशा पोलादी दोरांना टांगलेला एक पाळणा वरून खाली येतो, एक वरून वर जातो. पायथ्याकडून आपली उचलबांगणी होत असताना काचेच्या खिडक्यातून आपल्याला सारा परिसर दिसायला लागतो. हा हा म्हणता पायथ्याचं गाव रांगोळीतल्या रंगीबेरंगी ठिपक्यांसारखं दिसायला लागतं. हिरव्या रंगाच्या नाना छटा दिसतात. पट्टे ओढल्यासारखी ती कुर्ण चिमुकली चिमुकली होत जातात. खालून उंच उंच वाटणाऱ्या पर्वतांच्या रांगा, डोंगरांच्या रांगा हिरव्या सोंगट्या असतात. सूचीपत्र वृक्षांची घनदाट जंगलं तर हिरव्या गणवेशातल्या असंख्य औक्षाहिणी सैन्याच्या पलटणीच्या पलटणी संचलनाच्या हुकमाची वाट पाहत दक्ष होऊन त्या डोंगराच्या उतरणीवर हारीनं उभ्या असल्यासारख्या दिसतात. ही देवाची दुनिया ह्या माणसांनी आपल्या अविश्रांत मेहनतीनं आणखी शतपट समृद्ध केली आहे. ह्या साऱ्या हिरवळीतून वाहणारं ते पाणी, त्या पाण्याचे ते स्रोत तर मोजदादीच्या पलीकडले. ही सारी हिरवळ पाण्याची श्रीमंती दाखवीत आमचा पाळणा पहिल्या मुक्कामावर येऊन पोहोचला. त्यातून बाहेर पडलो, लहानशा बोगद्यातून पलीकडे आलो तर सारा ट्रान्सफर सीन. समोर आकाशाला लागलेल्या हिमराशी, त्या पर्वतावरून खाली पसरलेल्या अफाट हिमनद्या, त्यांनी त्या पर्वताला मैलोन मैल लांबीच्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रांनी झाकून टाकलं होतं. आता चारी दिशांना होती ती फक्त शुभ्रता. स्थिर, निश्चल, आत्मानंदी, विलीन झालेल्या तपस्व्यासारखी ती शुभ्र शुचिरभूत शिखरं. पाण्याचे हे अत्यंत उदात्त स्वरूप. इथून त्या कन्याकुमारी शिखरापर्यंतचा युंगफ्राऊ होकपर्यंतचा प्रवास एका भुयारी आगगाडीतून. इथे मात्र मी ती भुयारी रेल्वे तयार करणाऱ्यांना मनोमन दंडवत घातला. तसला बर्फाच्छादित डोंगर पोखरून त्यांनी त्या बेळातून ही वीज गाडी हिंडवली आहे. अखंड 1.5 तासाचा प्रवास त्या बोगद्यातून आहे. आम्हाला साधा पारसिकचा बोगदा अजब वाटतो, तो 2-4 मिनिटात संपतो. इथे जवळपास तास 1.5 तास प्रवास चालला होता त्या आल्प्सच्या पोटातून, हजारो फूट उंचीवरून. त्या बोगद्यातून जाताना कंटाळा येऊ नये म्हणून निम्म्या वाटेवर एक स्टेशनही आहे. तिथे 5 मिनटं पाय मोकळे करायला उतरायचं. तिथे एक सुंदर रेस्टॉरंट आहे. आम्ही त्या फलाटातून हजारो फूट उंचीच्या एका कड्याच्या टोक्यावर असलेल्या त्या हॉटेलाकडे गेलो आणि थंडीचा पहिला झटका बसला. आत्तापर्यंत आगगाडीत उबदार हवा खेळवलेली होती, त्यामुळे बाहेरच्या थंडीची कल्पना नव्हती. तसा गरम कपड्यांचा बंदोबस्त होता, पण कुठलं काय नाकाचा शेंडा तुटून पडतो की काय असं वाटायला लागलं. त्या हॉटेलामध्ये गरम कॉफी मिळाली. तिथल्या भिंतीच काचेच्या होत्या, त्यामुळे चारी बाजूंच्या त्या पांढऱ्या धोप हिमनद्या, मैलोन मैल पसरलेला बर्फ, त्यात पुन्हा एखाद्या चिमुकल्या घराचा ठिपका असल्या त्या बर्फाच्या दर्यात कोणाला कोण कशाला कडमडायला राहत असेल ते मला कळेना. मग एखाद्या साखरेच्या ढिगावरून मुंगी जशी सरकत खाली यावी तसं बारीक बारीक रंगीबेरंगी ठिपके त्या हिमराशीवरून सरकताना दिसले. ते घर म्हणजे डोंगरावरून जो स्कीइंग नावाचा घसरगुंडीचा खेळ चालतो त्या खेळाडूंचं क्रीडा भवन होतं. आणि ते जे सरकते ठिपके होते ते हजारो फूट बर्फावरून घसरगुंडी करीत येणारे स्त्री पुरुष होते. या डोंगर माथ्यावरून पायथ्यापर्यंत येणाऱ्या हिमनद्यांच्या उतरंडीवरून पायाला लांबलचक लाकडी निमुळत्या फळ्या बांधून सुसू करीत घसरगुंडी करायचा धाडसी खेळ खेळायला शेकडो प्रवासी येत असतात. त्या खेळामध्ये हातपाय मोडूनही घेतात, पण त्या साहसाची ती धुंदी त्यांना पुन्हा पुन्हा तो खेळ खेळायला खेचून आणत असते. या स्कीइंगसारखाच बर्फावरच्या स्केटिंगचाही खेळ. पायाला चाकांचे बूट बांधून नाना तऱ्हांनी माणसं त्या बर्फावरून चक्रा मारीत असतात. इतकंच नव्हे तर सामूहिक नृत्यसुद्धा करतात. पायाला चाकं बांधून बर्फावरची हॉकी देखील खेळतात. युंगफ्राऊ कन्याकुमारीकडे पाहत आणखी एक शिखर आहे, त्याला स्फिंक्स म्हणतात. इजिप्तमध्ये दगडाची स्फिंक्स आहेत, इथे बर्फाची. 11,723 फूट उंचीवरची ही बर्फांमधली स्फिंक्स. ती यक्ष प्रश्नासारखे प्रश्न विचारून उत्तर देता आलं नाही तर प्राण घेतं. त्या हिमयक्षिणीचा एकच प्रश्न असावा, इथे कशाला मारायला आलात? आमची भुयारी गाडी आता शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबली. तिथे हे युंगफ्राऊ स्टेशन. इतक्या उंचीवर जगात दुसरं कुठेही रेल्वे स्टेशन नाही. म्हणजे 13,500 फूट उंचीवर आम्ही आलो होतो. बर्फाच्या एका लहानशा गुहेतून आरपार जायची वाट आहे. तिच्या पलीकडच्या टोकावरून या युंगफ्राऊचं दर्शन घ्यायचं असतं. मी त्या बर्फाच्या गुहेत शिरलो. समोर शिखर दिसत होतं आणि काय झालं कळेपर्यंत दाणकन त्या बर्फाच्या खडकावर साष्टांग दंडवत घडला. कपाळ मोक्षच व्हायचा. थोडक्यात वाचलो. मला सावरायला मागून येणारे 3-4 प्रवासीही दणादण आदळले. ती बर्फाची लादी नुलतीच भलतीच निसरडी झाली होती. ही आल्प्सची कन्या असं सक्तीचं दंडवत माझ्याकडून घालून घेईल असं मला काही वाटलं नव्हतं. आणि घेईल ते इतकं दणकट होईल असं मला वाटलं नव्हतं. इतक्या अफाट उंचीवर तरी बर्फाला मोकळं सोडावं.
नाही, इथे सुद्धा या उद्योगी स्विस लोकांनी बर्फाच्या गुहा खोदून त्यात हिमप्रासाद तयार केले आहेत. आतल्या सगळ्या वस्तू हिमशेल्फाच्या कोच, टेबलं, कपाटं, पलंग, स्वयंपाकघर दगडातून शिल्प कोरावं तसं ते बर्फातून कोरलं आहे. त्या उंचीवरचा बर्फही खडकासारखा, वितळायची फारशी भीती नाही. बर्फामध्ये कोरलेली एक मोटार गाडीही त्या हिमप्रासादामध्ये होती. थंडीचं तर आता आगीचे चटके बसत होते, त्यामुळे हिमप्रासादातून कधी एकदा बाहेर पडतो असं झालं होतं. हा म्हणता परतीचा प्रवास सुरू झाला. त्या पर्वत शिखरावर आता मावळते सूर्यकिरण पडायला लागले होते. हिमांगिनी आता हेमांगिनी झाली होती. आल्प्सच्या माथ्यावर ते मिरवणारी ती हिमगौरी कन्याकुमारी युंगफ्राऊ पाहताना मला हिंदी महासागराच्या तीरावरची आमची कन्याकुमारी आठवली. ही स्विस कन्याकुमारी आपल्या चिरयौवनाचं आव्हान देते का महापर्वताच्या शिखरावर उभी, तर आमची भारतीय युंगफ्राऊ आपल्या त्या भणंग प्रियकराच्या पायी सर्वस्व वाहायची समोरच्या महासागराच्या साक्षीनं शपथ घेऊन युगानुयुग तिष्ठत राहिली. तिचं आव्हान स्वीकारायचं साहस असणारा तरुण नाही म्हणून तीही कन्या कुमारीच राहिली आणि हिच्या प्रियकराला त्या समर्पणाचं मोल कळलं नाही म्हणून हीही तशीच राहिली. दोघीही श्रीमंता घरच्या, एकीच्या मागे बर्फाचा महापर्वत तर दुसरीच्या पायी उसळत्या पाण्याचा महासागर. दोघीही दिसायला किती देखण्या, पण दोघींच्याही कुंडल्यात कडक मंगळ असल्यामुळे त्यांचं काही कुणाबरोबर मनोमिलन होऊ शकलं नाही. आता असामान्यांच्या सुद्धा हस्तस्पर्शापलीकडे जाऊन बसलेल्या त्या हिमगौर स्विस युंगफ्राऊच्या एकाकी जीवनाविषयी मला खूप सहानुभूती वाटायला लागली. मगाशी त्या हिमप्रासादात बसलेल्या बर्फाच्या चटक्यापेक्षा युंगफ्राऊनं मनाला लावलेला चटका अधिक दुस्सह होता. रात्री येऊन जिनिवाला पोहोचलो त्यावेळी जिनिवातल्या त्या विस्तीर्ण सरोवराच्या मोठ्या छोट्या बोटीत दीपोत्सव चालला होता. असंख्य दिव्यांच्या प्रकाशात तो जलाशय कसा रत्नालंकार चढवल्यासारखा चमचमत होता आणि तो कारंजाचा फवारा आनंदाची आरोळी मारत उडाल्यासारखा 100-150 फूट उंच उडत होता. आपल्या आनंदोत्सवात पाण्यालाही असं नाचायला लावणाऱ्या स्विस लोकांची कमाल आहे. बाकी पाणी नाचायला लागलं की नकळत माणसांची पावलंही नाचायला लागतात. पावसाच्या पागोळ्यांचा नाच पाहून बाळपणी ज्याला त्या तालावर नाचावंसं वाटलं नाही असा मनुष्य नसेल. पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलावे वैसा असं म्हणतात. पण इतर रंगांचं जाऊ द्या, पण मनाचे रंग पाण्यात मिसळले तरी देखील पाणी आपल्याला साथ देतं. यमुनेनं गोपिकांना केलेली कृष्णाची कौतुकही ऐकली, तक्रारीही ऐकल्या आणि अक्रूरानं त्याला गोकुळातून मथुरेला नेल्यानंतर त्यांच्या विराण्याही ऐकल्या. वाहती नदी ही असंख्य मुकी दुःख घेऊन जगणाऱ्या स्त्रियांना म्हणूनच आपली जीवाभावाची सखी वाटत आली आहे. वर्षानुवर्ष भारतीय स्त्रियांची तर सारी हितगुज रहस्य मनातल्या कहाण्या घाटावरच्या पायऱ्यांवर नदीच्या साक्षीनं नाही तर पाणवठ्यावर विहिरींच्या सोबतीनं मोकळ्या झाल्या. म्हणूनच की काय कोणास ठाऊक कोस कोस वाट तुडवीत पाणी भरायला जायचं त्यांना दुःख वाटलं नाही. त्याहून मोठी अशी मनात बाळगलेली दुःख त्या जलवंतीपाशी बोलता येत असावीत. दुःखच नव्हे तर चार चौघात बोलायला संकोच वाटणारी सुखसुद्धा. बहिणाई चौधरी खानदेशातली ती पायाला चटके देणारी वाट तुडवीत सासरहून माहेरी जायची. त्या आपल्या माहेराचं मोठेपण सांगता सांगता तिनेच म्हटलंय, माझ्या माहेराच्या खेपा लौकी नदीले विचारा. बहिणाई किती वेळा माहेरी आल्या आणि पुन्हा सासरी गेल्या याचा हिशेब लौकी नदीच्या जवळ मागायला जाणाऱ्या बहिणाईचं मन घेऊन पाणी पाहता आलं पाहिजे.